सांगली शहरातील संजयनगर परिसरामध्ये डॉक्टर लिमये रोड वर्षा फोटो स्टुडिओ परिसरात रविवारी मध्यरात्री अज्ञाताकडून 5 घरावर दगडफेक करण्यात आली। यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। रात्री सुमारे 11:15 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला। त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। मध्यरात्री अचानक दगड आढळल्याने मोठमोठे आवाज झाल्याने नागरिक झोपेतून जागे झाले आणि घराबाहेर धावले। अज्ञात व्यक्तींनी सलगपणे 5 घरांना लक्ष्य केल्याने परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते। या घटनेमुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचे सावट पसरलेले आहे। या घटनेने दगड धोंडे याचा घरावर चाळ दगड ठेवण्यात आलेले आहेत। यापैकी 2 दगड सिमेंटच्या पत्र्यावर आदळल्याने पत्रा फुटून दगड थेट घरात पडले। आनंद मासाळ यांच्या घरावरील पत्र्यावर 2 दगड आदळले। रमेश आयवळे यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली। मंगल सरगर यांच्या घरावर दगड टाकण्यात आला, तर सुरेंद्र दुपटे यांच्या घराच्या गच्चीवर 2 दगड पडल्याचे आढळून आले। सुदैवाने या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद न मिळाल्यामुळे नागरिकांनी तत्काळ 112 आपत्कालीन सेवेला फोन केला। अवघ्या 3 मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून नागरिकांकडून माहिती घेतली। या परिसरातील CCTV फुटेजही तपासण्यात आले, मात्र यामध्ये कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा दगडफेक करणाऱ्याचा मागमूस आढळून आलेला नाही। त्यामुळे ही दगडफेक नेमकी कोणी आणि कोणत्या कारणाने केली याबाबतची गूढ कायम आहे। सुरेंद्र दुपटे यांच्यासह अन्य 4 घरांना लक्ष्य का करण्यात आले याबाबतही परिसरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। मध्यरात्री घरावर दगडफेक होण्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून दगडफेक करणाऱ्याचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या मधून होत आहे।